त्याच्यात जर सुरक्षितता किंवा पर्यावरणाचा विचार नसेल तर उपयोग काय आहे? एक पाऊस पडलाय आणि पूर्णपणे महाराष्ट्र पॅरलाइज झालेला आहे अशी परिस्थिती सगळ्या चॅनल्सच्या माहितीवरनं आपल्याला दिसते. आज तुम्ही पुण्याच्या स्टेशनला जा, एसटी स्टँडला जा, शाळा बंद आहे, कॉलेज बंद आहे हे मी समजू शकते, पण कनेक्टिव्हिटी पुणे आणि मुंबई ही एवढी महत्त्वाची शहरं आहेत, त्याच्यात कनेक्टिव्हिटी बंद होणं हे धक्कादायक आहे. म्हणजे पुण्या मुंबईमध्ये सेशन चालू आहे, सेशनला आमदार पण आज पोहोचणार आहेत का नाही देवालाच ठाऊक. आणि जर आमदार निघाले नसतील तर माझी त्यांना विनंती आहे, जाऊ नका, रिस्क घेऊ नका. पण जर आमदार खासदार लोकप्रतिनिधी विधान भवनला पोहोचू शकत नसतील, तुम्ही विचार करा, एखादी इमर्जन्सी असेल, एखादा डॉक्टर असेल, कुणाची फ्लाईट असेल, कुणाचं शिक्षणाची कामं असतील, एवढी कामं असतात, त्याच्यासाठी कोणी मुंबई पुणे प्रवास करू शकत नाही. आणि मुंबई पुणे प्रवास करण्यासाठी 3 रस्ते, एक रस्ता नाहीये, 3 रस्ते. एक ताम्हिणी घाटातून तुम्ही जाऊ शकता, तो बंद, मिसिंग लिंक म्हणे तो बंद. जुना आपला म्हणजे तुमचा कदाचित जन्मही झाला नसेल तेव्हा, आमच्या लहानपणी आम्ही त्या काळाच्या घाटाने जायचो, जुना रस्ता ज्याला म्हणतात, तोही बंद. मग सगळेच रस्ते बंद झाले असतील तर ह्या सगळ्याचं ऑडिट व्हायला नको की एवढे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स करताना पर्यावरणाचा विचारच या सरकारने केलेला नाहीये. आणि सगळ्याचे कॉस्ट एस्किलेशन्स आहे, नुसता इन्फ्राचा इश्यू नाहीये. प्रत्येक आजपर्यंत या केलेल्या सरकारच्या प्रत्येक प्रोजेक्टचं कॉस्ट एस्किलेशन झालेलं आहे. काही मुंबईमध्ये सुद्धा पावसामुळे मोठं नुकसान होते. कालही 2 जणांचा मृत्यू झाला झाड कोसळून. तिथे सुद्धा महानगरपालिकेने पूर्वतयारी केली होती का नाही असा सुद्धा प्रश्न निर्माण. नाही, अर्थातच कसं आहे, आज सत्तेमधले सगळे लोक फक्त 70 वर्षाचा हिशोब काढतात. ह्यांच्या 10-12 वर्षाचा हिशोब कोण देणार? आता झालं ना 12 वर्ष सत्तेमध्ये येऊन, आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. आणि ज्या पद्धतीने हानी होते याचं उत्तर द्यावंच लागेल या सरकारला. म्हणजे स्कूल बसवर झाड पडलं, त्याच्यानंतर आज मानकुडला 6 का 8 लोक गेले. कोण आहे याला जबाबदार? ऑडिट का होत नाही वर्षभर? कॉर्पोरेशन्स काय करतायत? पक्ष फोडा, घरं फोडा. आणि ज्या पद्धतीने आज विरोधी पक्ष फोडण्याचं पाप सातत्याने होत आहे, ह्याच्यासाठी या सरकारला वेळ असतो. पण सर्वसामान्य मायबाप जनता, ज्या जनतेने ह्यांना सो कॉल्ड मतदान केलं असं ते म्हणतात, मग त्यांच्यासाठी हे सरकार कधी उपलब्ध असतं? याच पालिकेत आलेला पुण्यात सुद्धा 97 ठिकाणी झाडं पडलेली आहेत. खरं तर हे सगळे जुने झाडं आहेत, मुख्य शहरातले आहेत. त्याचं सर्वेक्षण होणं गरजेचं होतं. पालिका नुसतं सर्वेक्षण नाही, अनेक ठिकाणी रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे, त्याच्यामुळे अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत. तर जेव्हा तुम्ही रुंदीकरण करता तेव्हा झाडांचं प्लॅनिंग नाही का होत? हा पण एक मोठा प्रश्नच आहे ना. म्हणजे ह्यांचं जे प्लॅनिंग आहे, ह्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांची लाड आणि सातत्याने कॉस्ट एस्केलेशन करून पुढच्या इलेक्शनचा खर्च काढणे, अशीच परिस्थिती किंवा भावना सामान्य माणसात येत आहे. तुम्ही सगळं चेक करा. हीच भावना मी सकाळपासून टेलिव्हिजनवर ऐकते, वर्तमानपत्रात आज तर काही बातम्या नाही आलेल्या, पण सोशल मीडियावर सगळीकडे एवढीच चर्चा आहे. काही रोहितदादा सातत्याने आंदोलन करतायत, सरकारच्या विरोधामध्ये रस्त्यावर आहेत. 2 दिवसापूर्वी त्यांनी एक ट्विट केलेलं आहे की माझ्यावर आता पुन्हा एकदा कारवाई होऊ शकते अशा पद्धतीने. तुमच्याशी काय चर्चा झाली किंवा काय असू शकतं आणि पुन्हा तेच ईडी हे ते सुरू होईल? आम्हाला आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी विरोधी पक्षात असला की हे होतेच. आणि तुम्ही त्यांच्यामध्ये गेला की ते वॉशिंग मशीन होतं, आता डेटाच आहे ना. तर ही जुनी गोष्ट झाली या देशात.